फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसं आहे सगळेजण मस्त मजेत आहात ना? तर मी ना हल्ली म्हणत होते की थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत, पण थंडी काही पडत नाहीये। पण आता मात्र थंडी पडायला लागलेली आहे। सकाळच्या टायमिंगला इतकं थंडगार होतं ना की उठावंसं पण वाटत नाही, असं वाटतं की झोपूनच राहावं। तर आत्ता हलकं कसं ऊन आपल्या इकडे बाहेर बघत असेल तुम्ही, यायला लागलेलं आहे आणि माझ्या छोट्याशा बाल्कनी गार्डनमधली ही फुलं फुललेली आहेत। मस्त जास्वंदी मला फुलं जी आहेत ना ती भरपूर झालेली आहेत खरं तर। आणि सुटी बघा मस्त बाहेर बसली आहे। ती तर लवकरच उठलेली होती, मला वाटतं ना 5:30 पावणे 6 वाजल्यापासून तरी ती उठलेलीच होती आणि सारखी मला उठवत होती की तू उठ उठ मला खायला दे म्हणून। तर माझी जी झोपमोड त्यांनी केलेलीच होती। हे आजचंच नाही आहे, मला दररोजचंच आहे। दररोज ती लवकर उठते आणि पहिली मला उठवणार, तू उठ मला खायला दे आणि नंतर तू झोपलीस तरी काही हरकत नाही। तरी पण तिच्या फेऱ्या येणं जाणं चालूच असतं। आणि आता इकडे मी भाजी बनवणार आहे। तर आता इकडे पावटे होते, भिजत घातलेले होते, तर त्याचीच आता भाजी बनवायची आहे मला। तर तीच आता करायला घेतलेली आहे। म्हटलं पटकन भाजी बनवूया आणि त्याच्यानंतर काय बरंच सगळी कामं जी असतात ती चालूच असतात मध्ये मध्ये। आणि गोल्डन बघा तिकडे काहीतरी कळीचा काढायला गेलेला आहे। सुटी तिकडे बसलेली आहे, तो गवत ओढतोय तिथलं। तर त्याचं असं चालू असतं। मी हाक मारल्याबरोबर तो जरा शांत झाला, त्याला माहिती होतं की मी त्याला ओरडणार ते, त्याच्यामुळे तो आता पळत पळत गेला, तर तिकडे बेडरूममध्ये गेला। आणि आता इकडे मी भाजी बनवण्यासाठी इकडे तेलामध्ये कांदा टाकलेला आहे, कारण कांदा थोडासा परतून घेतला की त्याच्यामध्ये मग आपले नेहमीप्रमाणे जे टोमॅटो टाकायचे असतात, मसाले जे आपले बेसिक असतात ते टाकायचे आहेत आणि वाटप टाकलं की आपली भाजी रेडी होणार आहे। आता इथे ही जी कढई आहे ना तिचं काय मला माहिती नाही लॉजिक काय आहे काय ते, कारण ना ती कढई म्हणजे तिचं काय होतं माहिती आहे का, ह्या कढईमध्ये जर वाटप वगैरे पण असं भाजून घेतलं ना की ती कढई काळी पडते आणि तिला घासायला खूप वेळ लागतो। आणि आता तिचं तेच झालेलं आहे। आणि ना माझी दुसरी पण एक कढई आहे, पण ती एवढी खराब नाही होत, म्हणजे काळी नाही पडत, पण ही मात्र सारखी काळी पडते। जरा काय त्याच्यात काही म्हणजे बनवलं काय ती काळी पडते, तर काय तिचं मला समजत नाही। आणि एवढा दररोज घासायला कुठे वेळ पण नसतो तेवढा। तर ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगते, नाही तर तुम्ही म्हणाल की काय किती काळी कढई आहे म्हणून। तर हिचं असंच आहे। आता ती का होते अशी ती काय मला समजलेलं नाही आहे। तर ज्यावेळी मला वेळ भेटेल त्यावेळी मी तिला परत एकदा स्वच्छ करणार आहे। एकदा मी केलेली होती बघा, व्हिडिओ पण बनवलेला, पण आता परत वेळ आलेली आहे तिला सगळं परत तिचं काळेपणा निघून जाण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे। तर आता इकडे आपलं जी पावट्याची भाजी आहे यामध्ये मी बटाटा टाकलेला आहे, पावटे आणि बटाटा। तर आता ती थोड्या वेळाने रेडी होईल। आणि ही जी भाजी आहे ना ती मला जास्त आवडते। म्हणजे ना कडधान्यामध्ये जर मला कोणी विचारलं ना की कुठची भाजी तुला जास्त आवडते किंवा कुठचं कडधान्य तुला आवडतं, तर मला हे जास्त आवडते, पावटा माझा खूप आवडते त्याची भाजी। बाकी मला कुठच्याच कडधान्याची भाजी आवडतच नाही, मला नकोशीच वाटते ती, पण ही मात्र मी आवडीने खाते। आणि आता इकडे भाजी झाली का परत आता ना गोल्डनला तिच्या नखरे हल्ली सुरू झाले, तो जेवत पण नाही, जेवायला पण त्याच्या असं फुड्यात बसावं लागतं। आणि मग साहेब आमचे जेवणार, तर आता फूड पण तो खात नाही, त्याच्यामुळे आता त्याला फूड पण भरवायचा। त्याच्या येरझाऱ्या चालू आहेत नुसत्या, कारण की मी त्याला काही दिलेलं नाही आहे खायला, फक्त सकाळी बिस्किट खाल्लं नाही, बिस्किटचा त्या सकाळी उठल्यावर तो बिस्किट खातो, त्याच्यामुळे ते खाल्लेलं नाही आहे, पण तरी पण त्याचं फूड द्यायचं आहे। परत फूड नाही दिलं काय तरी पण तो फेऱ्या घालत बसणार, मग सांगणार नाही, तो कधीच सांगणार नाही, पण तो फेऱ्या घालत बसणार। मग मला त्याचा कंटाळा येतो, म्हणून म्हटलं आधी भाजी आधी ही बनवून घेते आणि त्याच्यानंतर म्हटलं तिकडे तुला फूड देते, कारण की ते मला फुड्यात बसून भरवावं लागणार आहे। आणि आता इथे हे पावटे मी सगळं धुवून घेतलेले होते ना, तर त्याचं ते पाणी होतं, पाणी म्हटलं असंच फेकण्यापेक्षा म्हटलं झाडांना घालूया। तर मी असं कधी कधी करते, कधी घाई खूप असली तर मात्र ते शक्य नाही होत, मी बेसिनमध्ये होते, पण आज वेळ होता म्हणून मी ते पाणी जे आहे ते तिकडे झाडांना घातले। काही वेळेला ना मी तांदूळ पण ना म्हणजे असं धुवून घेतले ना, एकदा म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आपण धुतो ना तांदूळ ते पाणी नाही वापरत, पण बाकीच्या वेळानंतर परत एकदा आपण ज्यावेळी धुवून वगैरे घेतो ना त्यावेळी ते जे पाणी असतं ना ते मात्र मी झाडांना घालते। आणि आता इकडे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इकडे साहेबांची आमच्या सेवा करायची आहे। अहो साईडला झोपलेले आहेत, त्याच्यामुळे काळोख आहे, मी लाईट वगैरे ऑन नाही केली, कारण की तो झोपलाय तर म्हटलं त्याला डिस्टर्ब नको। आणि ह्याला तिथेच बसायचं होतं। आज काय गोंधळ झाला माहिती आहे का, की थंडी पडली होती आणि इतके दिवस थंडी नव्हती, उलट गरमी होत होती, त्याच्यामुळे ना गोल्डनला खाली झोपायचा तिकडे, आणि त्याला ना सकाळी थंडी लागल्यावर पहाटे आला आमच्याकडे झोपायला म्हणजे काय एकदम जवळ नाही आलं, तर पायाकडे झोपून होता बिचारा, असा म्हणजे असा गुटली करून झोपून होता, अजिबात त्याने आम्हाला त्रास नाही दिला, पण गप्प झोपून होता। तर आज तसंच झालं, थंडी पडल्यामुळे ना तो सारख्या बेडवरतीच येतो आणि तिथेच जाऊन बसलेला। तर म्हटलं आता ह्या काय माझं ऐकणार नाही, त्याच्यामुळे तिथेच त्याला ते फूड दिलेलं आहे खायला।
आणि त्याचं असतं ते लाड प्यार सगळे करून घ्यायचे असतात. तर असं आहे. स्वीटी मस्त तिकडे बाहेर थंडगार वातावरण आहे त्याच्यामध्ये तिकडे फिरत होती. आणि आमचा चहा झालेला नव्हता, कारण की आमचे उठलेले नव्हते. उठले की आमचा चहा होता. कारण एकटीसाठी कुठे मी वेगळा चहा बनवणार, पण मी बनवत बसत नाही. मग हा उठला की आम्ही चहा घेतो. चहा घेता घेता काय ह्यांचं बघा आता काय चाललंय. तर चहा आमचा पिऊन झालाय. आता ह्यांचे नखरे काय ते बघू शकता तुम्ही. फुल लाडीगोडी लावत होता गोल्डन. त्याचं काय झालं होतं माहिती नाही, पण ते नेहमीचं आहे. पण आज ना जरा जास्तच लाडीगोडी लावत होता आणि त्याचे हात चावत होता काय आणि काय काय त्याला चाटत काय होतं आणि काय काय त्याचं जरा प्रेम जरा जास्तच तू जात असणार आहे. बघा किती काय काय चालू आहे त्याचं ते. तर त्याचे कारनामे बरेच असतात आणि तो कार्टून पण आपण बराच करत असतो. तर त्यानंतर आता इकडे सगळे जे आपली अंथरुणं असतात, चादरी वगैरे, चादरी जास्त नव्हत्या, बेडशीट जास्त होत्या ठेवल्या, तर त्या धुवायच्या होत्या. तर साहेबांना आमच्या सांगितलं जरा आज म्हटलं हे काम करून टाक. मी म्हटलं माझं तिकडे किचनमध्ये काम चालू असतं, म्हटलं तू इकडे काम करून टाक. तर तेच चालू होतं. तर ते मशीन ओपन केल्याबरोबर ही स्वीटी तिकडे आतमध्ये बघायला गेली की काय आतमध्ये ते, आणि गोल्डनचं तर काय मस्ती सुरूच होती. त्याला ते सगळ्या गोष्टी ह्या दोघांना आधी बघायच्या असतात, काय आहे त्यामध्ये, काय करणार आहोत आम्ही वगैरे ते सगळं. तर त्या दोघांचं तेच चालू होतं. आणि इकडे झाऱ्या चालू होत्या. आणि नवऱ्याचं जरी काहीतरी काम त्याला सांगितलं ना, तरी तो मला 3-4 वेळा तरी बोलवणार, हे दे ते दे, असं असं करत मग माझ्या पण येरझाऱ्या चालू होत्या. तर आता आमचं इकडे नाश्ता पण बनवलेला आहे. फूल होतं हे जे मी आत्ता बघते बघा, व्हाईट कलर, गोल्डन आलं लगेच धावत. बघा हा मोबाईल पाडशील बघ, हे बघ, तुला नाही आहे ते दुसरं, तुला नाही आहे बघा, मस्त आलं आहे फूल. एवढी सगळी फुललेली सगळी काढून झाली आहेत आणि आत्ता मी बघते ते हे फूल आहे. चल्लेवाला घरी आहे. तू काय बघतोय? तर आता हे व्हाईट कलरच्या जास्वंदीला जे फूल फुललेलं होतं, जे आम्ही बघितलंच नव्हतं, लक्षच नाही गेलं होतं तिकडे, वरती फुललेलं ना त्याच्यामध्ये लक्ष नाही गेला. तर तो आधी देवाला आता ते फूल जे आहे ते घातलं. आणि मी तुम्हाला दाखवते आज कितीतरी फुलं फुलली होती जास्वंदीला. तर इथे जेवढी म्हणजे देवाला तुम्हाला जास्वंदीची फुलं दिसतील ना, ती सगळी आमच्या बाल्कनी गार्डनमधील आहेत. मला वाटतं पिंकमध्ये आहे, व्हाईटमध्ये आहे आणि थोडंसं असं बेबी पिंकमध्ये जो फूल फुलतं ना ते आहे. अशा 3 प्रकारची ज्या जास्वंदी आहेत ना त्यांना फुलं फुललेली होती. खरंच खूप छान वाटतं ना अशी फुलं. इकडे साईबाबांना पण बघा बेबी पिंकमध्ये जे फूल आहे ते घातलेलं आहे. आणि त्यानंतर आता मशीनला जे काही लागलेल्या होत्या बेडशीट, चादरी वगैरे, तर आता त्याचं मला सुकत घालायचे आहेत. नवरा सांगत होता की मी सुकत घालतो, मग म्हटलं राहू दे, मी म्हटलं नंतर आरामात घालते, कारण की मला त्यावेळी वेळ नव्हता. मला जरा सकाळी एकदम सगळी एकावेळी कामं असतात ना, त्याच्यामुळे मला कंटाळा येतो. मग मला थोडंसं बसायचं असतं. बसायचं म्हणजे काय, माझ्या व्हिडिओचं एडिटिंगच होतं करायचं. त्याच्यामुळे मी त्याला बोलले की नको, मी नंतर माझी कामं आवरते आणि मी नंतर म्हटलं सुकत घालते. ह्याला काय आता सुकायला काय वेळ नाही लागत, काय मशीनला आपण लावलेलंच असतं ऑलरेडी, त्याच्यामुळे काय सुकणार काय म्हणजे पटकन सुकणार. आणि तसंही आता कितीतरी दुपारची गरमी असते आणि ते ऊन असतं, त्याच्यामुळे ते पटकन कपडे सुकतात. त्याच्यामुळे म्हटलं जरी उशिरा घातलं तरी काही हरकत नाही आहे. आता आपले जे नेहमीचे कपडे आहेत ते पण धुतलेले होते, तर म्हटलं ते पण सुकत घालायचे. तर म्हटलं एकाच वेळी काम जे आहे ते करून टाकते. आणि आज खरं दत्त जयंती आहे, सांगायला विसरले मी. तर दत्त जयंती आहे त्याच्यामुळे पूजा वगैरे सगळं होतं करायचं. तर ते आता तुम्हाला दाखवत नाही बसले, कारण की ब्लॉग खरंच खूप मोठा होऊन जाणार होता. आणि जर का तुम्ही माझा हा व्लॉग जो आहे तो तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्कीच माझ्या व्लॉगला लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो आता हे थोडंसं अजून जेवणाचं आहे, थोडंसं बनवायचं आहे. तर आता हे आधी पहिला काम मी आवरून घेणार आहे. तर सकाळची खूप गडबड होते म्हणजे, आणि ही दोघंजण असतात ना त्याच्यामुळे ना त्याच्यात वेळ कसा कधी जातो समजत पण नाही. माझा ना दिवसभराचा वेळ मी जरी घरात एकटी असले, म्हणजे एकटी काय तर ही दोघंजण आहेत म्हणा, तर आम्ही जरी असलो घरात तरी पण वेळ कसा जातो समजत नाही. प्रत्येकाचे ना टाईम ठरलेले असतात, म्हणजे एक जेवणाचं यांचं टायमिंग किंवा आमच्या कामाचा टायमिंग.
नाही. त्याच्यामुळे वेळ जो आहे ना तो कसाच जातो, सकाळ कधी होते आणि रात्र कधी होते समजत पण नाही. कालच्या ब्लॉगचं जे एंड होता तो राहून गेला होता, कारण की कालला मी म्हणजे दिवसभर काम सगळं केलं आणि नंतर मग संध्याकाळी मस्त असं पिक्चर लावून बसलो होतो. तो पिक्चर बघेपर्यंत उशीर पण झाला आणि जेवायला पण आम्ही उशीरच बसलो. त्याच्यामुळे मग सगळ्या उशीरच झाला सगळ्या आवरेपर्यंत. मग काय मी ब्लॉग माझ्या लक्षातच नाही आणि म्हटलं राहू दे आता, पिक्चर बघते आता, म्हटलं पिक्चरच बघूया म्हणून. तर कधी कधी ना तेच काम करून खरं तर कंटाळा येतो आणि असं वाटतं आणि चांगलं कुठचं पिक्चर असेल ना तर बरं वाटतं बघायला. तर त्याच्यामुळे मग असंच झालं आणि आत्ता तर हल्ली असंच होत आहे. आणि तुम्हाला इकडे दाखवते फक्त, हे बघा, आज साहेबांनी आमच्या सकाळीच आंघोळ केलेली आहे. त्याच्यामुळे साहेब आमचे झोपतायत, काय होत आहे काहीतरी चालू आहे. आणि ह्यानी ना दोघंही लवकरच उठली. त्याच्यामुळे अशी ना मला आत्ता पण माझ्या डोळ्यावर झोप येते अशी, कारण की यांनी माझी झोप मोड केलं नाही. सकाळी 5:30च्या आधी उठली आहे. स्वीटी पहिली उठली, नंतर हा गोल्डन उठला आणि दोघं जण फिरत होते. दोन्ही बाल्कनीचे दरवाजे उघडून दिले होते. काय ते करा, तिकडे फिरा नाही तर आणि काय करा, पण तरी पण ती झोपमोड होते. आणि सुटी काय करते, सकाळी उठली तरी ना येणार मध्ये मध्ये खायला दे करणार आणि न उठले नाही ना मी काही इथे अशी गालाला चाटणार. कधी कधी अशी चावते पण, जोरात नाही चावत पण ती चावणार अशी, म्हणजे तू उठ मला भूक लागली खायला दे म्हणून, असं तिचं असतं. तर तेच चालू होतं त्यांचं सकाळपासून. तर माझी झोपमोड झाली. मग मला उठले मी नंतर, पण मग नंतर खूप घाई होते. तुम्हाला पण माहिती असेल, एक दिवस उशीर झाला ना की सगळी घाई होऊन जाते. तर हल्ली असं चाललंय. ह्याचे परत गोल्डनचे आणि व्हिडिओ असतात, त्याच्यामुळे मग दोन्ही चॅनलवरती लक्ष द्यायला खरंच खूप भारी पडतं. आणि त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असेल की मी हल्ली एक दिवस असं व्लॉग करते आणि एक दिवस वेगळा व्हिडिओ असतो कुठचा तरी. तर वेळच नाही भेटत आणि दररोज एका माणसाने व्हिडिओ करायचा, एडिटिंग करायचं ते नाही शक्य होत. तर म्हणून म्हटलं की असंच आता असणार आहे. एक दिवस व्लॉग असेल आणि एक दिवस आपला हे असेल काय ते व्हिडिओ असेल. पाठीमागे इग्नोर करा, पाठीमागे तुम्हाला कपडे दिसत असतील तर ते आहेत. ठीक आहे, आता चला, आता हा व्लॉग मी इथे एंड करते. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.